Question number 3. Practice set number 1.4. 27 upon x minus 2 plus 31 upon y minus y plus 3 is equal to 85 आणि 31 upon x minus 2 plus 23 upon y plus 3 is equal to 89. 27 कुठे 27 आहे? दुसरा यायचा 27च आहे ना भाई का 27 लिहिलंय हा ठीक आहे. आता इक्वेशन लिहून घेऊ आपण. इक्वेशन पहिलं काय आहे 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. हे इक्वेशन 1 मिळालं. इक्वेशन 2 बघा 31 अपॉन x मायनस 2 plus 27 upon y plus 3 is equal to 89. हे इक्वेशन 2 मिळालं. क्लियर आहे का? आता त्याचा डिनॉमिनेटर कसं झालेलं आहे? क्रॉस झालेला आहे. आणि याच्या आधीच्या गणितामध्ये आपण बघितलं x प्लस y होतं आणि x मायनस y होतं. आता x मायनस 2 आणि y प्लस 3 घाबरण्यासारखं काही नाही. नॉमिनेटर फक्त कॉमन काढा, बाकीचं बघू आपण नंतर. नॉमिनेटर कॉमन काढल्याच्या नंतर सबस्टिट्यूटिंग 1 अपॉन x मायनस 2 substituting a is equal to 1 upon x minus 2 and b is equal to 1 upon y plus 3. अलग लक्षात काय केलं ते आपण काय केलं कॉमन काढले. हा आता इक्वेशन बघा काय होईल. इक्वेशन काय होईल मग 31a plus 27b is equal to 89. हे इक्वेशन 3 मिळालं. आणि हे खालचं घेतलं ना आपण हे इक्वेशन 4 मिळेल आपल्याला. हा इक्वेशन 4 नंबर थोडं उलट होईल. आता तुम्ही सरळ लिहून घ्या 27a plus 31b is equal to 85. हे इक्वेशन 3 मिळालं. अलग लक्षात. आता काय करू आपण ऍड करून घेऊ दोन्ही इक्वेशन 3 आणि 4 ऍड करून घेऊ. आपण मागच्या येत शिकलो होतो बघा क्रॉस असेल तर आणि ऍड करून घ्यायचं. हा ऍडिंग इक्वेशन 3 and 4 ऍडिशन करून घेऊ त्याची. हा 27a plus 31b is equal to 85 आणि 31a plus 27b is equal to 89. हे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 4 यांची करायची ऍडिशन. ओके काय करायचं ऍडिशन करायचं. 58a plus 58b is equal to 174. आता 58 174 दोन्ही बाजूला आपण काय करायचं 58 ने डिवाइड करायचं.
dividing by 58 to both the side. दोन्ही बाजूला काय करायचं 58 ने डिवाइड करायचं. 8 3 जा 24 होता. हा म्हणजे 58 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 174 येते. 8 3 जा किती होता 24 होता. म्हणजे काय येतो शेवटचा नंबर 4 येतो. म्हणजे 174 ला जर मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं 174 ला 58 ने तर आन्सर किती आहे 3 आहे. करून पहा तुम्ही तेच येणार. a plus b is equal to 3. a plus b is equal to 3. आता बघा a plus b is equal to 3. हे इक्वेशन किती मिळालं आपल्याला इक्वेशन 5 मिळालं. आता हे एकदा ऍडिशन केली इकडे लक्ष द्या. ऍडिशन केली आता काय करायचं सबट्रॅक्शन. ऍडिशन केलं आता सबट्रॅक्शन. एकदा ऍडिशन केली ज्या वेळेस इकडे लक्ष द्या मागच्या इयत्तेत आपण शिकलो होतो 9th क्लासला a ची व्हॅल्यू 31 आहे इकडे b ची व्हॅल्यू 31 आहे आणि हे व्हॅल्यू जेव्हा क्रॉस होतील तेव्हा एकदा ऍडिशन करायची एकदा सबट्रॅक्शन करायचं वजाबाकी करायची एकदा बेरीज करायची. बघा तर मग आता इक्वेशन 3 काय करायचं 4 मधून वजा करायचं. इक्वेशन 4 काय 31a plus 27b is equal to 89 आणि 27a plus 31b is equal to 85. आलं का लक्षात. इथं आले 4 इथं आले 4b आणि प्लस इथं आले 4a. 4a plus 4b is equal to 4. इकडं पुन्हा लिहितो बघा 4a plus 4b is equal to 4. हे आला आन्सर. आता डिवाइड बोथ द साइड बाय 4. हा सॉरी डिवाइडिंग both the side by 4. 4 ने डिवाइड केलं a plus b is equal to 1. हे इक्वेशन किती आलं हे इक्वेशन आलं 6. इक्वेशन किती मिळालं 6 मिळालं. आता ऍडिशन करायची इक्वेशन 5 आणि 6 ची ऍडिशन करू. काय ऍडिशन करायची ऍडिशन का करायची तर सबट्रॅक्शन वजाबाकी केल्याच्या नंतर बीचं जे साइन आहे ते चेंज झालेलं आहे मायनस झालेलं आहे. हा आणि इक्वेशन 5 मध्ये बीचं साइन प्लस आहे. मग बघा ऍडिशन ऑफ इक्वेशन 5 and 6. इक्वेशन 5 काय मग a plus b is equal to 3 आणि a minus b is equal to 1. यांची करायची ऍडिशन. 2a b कॅन्सल झाला 2a is equal to 4 a is equal to 2. a ची व्हॅल्यू काय आली 2 आली. कशी आली इकडे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाताना काय करणार तो
ए इज इक्वल टू 4/2 डिवाइड करणार, दोनाने डिवाइड केल्याच्या नंतर ए इज इक्वल टू 2 आला. ए इज इक्वल टू 2 आला. ही ए ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 5 मध्ये पुट करू. हा substituting a is equal to 2 in equation 5. इक्वेशन 5 काय आहे? हे इक्वेशन 5 आहे आणि हे इक्वेशन 6 आहे. इक्वेशन 5 काय आहे? a plus b is equal to 3. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर 2 plus b is equal to 3. मग b is equal to काय येणार? 3 minus 2 is equal to 1. म्हणजे b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1 मिळाली. b ची व्हॅल्यू 1 मिळाली. a ची व्हॅल्यू 2 मिळाली. a ची व्हॅल्यू 2 मिळाली. b ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता a आणि b ची व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करू. Resubstituting A and B. A and B ला आपण रिसबस्टिट्यूट करू. A ची व्हॅल्यू काय आपल्याकडे आता? A is equal to 1/x minus 2 is equal to 2 आणि b is equal to 1/y plus 3 is equal to 1. अशा पद्धतीनेच आहे ना. मग बघा पुढे काय होईल ते. आता बघा 1/x minus 2 is equal to 2. हा आणि 1/y plus 3 is equal to 1. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालेले आहे. आता आपण काय करायचं? इथं 1 ला 2 x minus 2 काय करताय? डिवाइड करताय. ते इकडे जाताना काय करणार? मल्टिप्लाय करणार. म्हणून 1 is equal to 2 into bracket x minus 2. बरोबर का? आणि इकडं 1 into bracket 1 is equal to 1 is equal to 2 into bracket x minus 2. हा आणि y चं काय येणार? 1 plus 3 is equal to 1. तर हे 1 ला डिवाइड करताय, तिकडे जाताना 1 is equal to 1 into bracket y plus 3. अशा पद्धतीने होईल. करा मग मल्टिप्लिकेशन. याचं काय येणार? 1 is equal to 2x minus 4 आणि याचं काय येणार? 1 is equal to y plus 3. 1 is equal to y plus 3. क्लियर आहे का? आता हे 4 इकडे येतील आणि हे 2x is equal to 4 plus 1 आणि y is equal to 3 minus 1. हे 3 इकडे प्लस इकडे येताना मायनस होतील. 1 minus 3 म्हणजे x is equal to 5/2 आणि y is equal to -2. समजलं का? मग आपला आन्सर काय आलं? xy is equal to x ची व्हॅल्यू 5/2 आणि y ची व्हॅल्यू -2.
क्वेश्चन नंबर 4, 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4 आणि हे इक्वेशन पहिले आहे, इक्वेशन 1 आणि 1/2 into bracket 3x plus y minus 1/2 into bracket 3x minus y is equal to 1 minus 1/8 हे इक्वेशन दुसरं आहे. काही शंका आहे का याच्यामध्ये? याच्यात काय शंका घेणार, त्यांनी दिलेलंच आहे आता. हा मग आता याच्या जागी ए आणि बी घ्यायचा आपल्याला. substituting a is equal to 1/3x plus y. a is equal to 1/3x plus y आणि b is equal to 1/3x minus y. झालं का इथपर्यंत? मग इक्वेशन 3 काय मिळेल आपल्याला? इक्वेशन 3 मिळेल a plus b is equal to 3/4. हे इक्वेशन किती मिळालं? 3 मिळालं. आणि इक्वेशन 4 काय मिळेल? a/2 minus b/2 is equal to minus 1/8. बरोबर आहे का? हे इक्वेशन 4 मिळालं. इक्वेशन 3 आणि 4 मिळालं. आता इक्वेशन 4 जे आहे त्याचा डिनॉमिनेटर जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर काय करावं लागेल? 4 ने मल्टिप्लाय करू. त्याला काय करू? 4 ने मल्टिप्लाय करू. तिकडे लक्ष द्या, दोन्ही इक्वेशन मधला डिनॉमिनेटर आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणून इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 4 ला 8 ने मल्टिप्लाय करू. बघा मग 4 into bracket a plus b is equal to 4 multiply by 3/4 आणि 8 into bracket a/2 minus b/2 is equal to minus 1/8 multiply by 8. अशा पद्धतीने मग याला 4 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल? 4a plus 4b is equal to 3. हे इक्वेशन किती मिळालं आपल्याला? इक्वेशन 5 मिळालं. आणि याला 8 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 4a minus 4b is equal to minus 1. हे इक्वेशन 6 मिळालं. समजलं कसं आलं? 2 ने 8 ला डिवाइड होईल, बरोबर ना, म्हणजे आलं 4. इक्वेशन 5 मिळालं, इक्वेशन 6 मिळालं. प्लस मायनस आहे, ऍडिशन करायची. ऍडिशन ऑफ इक्वेशन 5 and 6. इक्वेशन 5 आणि 6 ची काय करायची? ऍडिशन करायची. ओके. 4a plus 4b is equal to 3 आणि 4a minus 4b is equal to minus 1. याची ऍडिशन करायची म्हणजे याचं होईल, हे मायनस होईल म्हणजे इथं 2 आलं, 4b कॅन्सल झालं, प्लस मायनस आणि हे आलं 8a.
इज इक्वल टू 8a. a इज इक्वल टू काय येणार मग? a इज इक्वल टू येणार, therefore a इज इक्वल टू 2/8 इज इक्वल टू 1/4. म्हणजे a इज इक्वल टू काय आलं? 1/4 आलं. क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं का? a ची व्हॅल्यू मिळाली. a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 5 मध्ये पुट करू. a ची व्हॅल्यू काय करू? इक्वेशन 5 मध्ये पुट करू. Put the value of a in equation 5. a ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये पुट करू. इक्वेशन 5 4a plus 4b is equal to 3. 4a plus 4b is equal to 3. 4a plus 4b is equal to 3. a ची व्हॅल्यू काय मिळाली? 4 multiplied by 1/4 plus 4b is equal to 3. म्हणजेच काय? 4b is equal to 3 minus 1. म्हणजेच b is equal to काय येणार? 2/4 is equal to 1/2. समजलं काय झालं? इक्वेशन 5 मध्ये आपण a ची व्हॅल्यू पुट केली. a ची व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली 1/2. 1/2 a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू मिळाली. a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करणार? या रिसबस्टिट्यूट करणार. म्हणजे जिथं आपण a आणि b ची व्हॅल्यू बदलली होती तिथं आपण रिसबस्टिट्यूट करणार. रिसबस्टिट्यूटिंग a and b. a and b ची व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करणार. मग रिसबस्टिट्यूट केल्याच्या नंतर बघा काय मिळालं? a is equal to 1/3x plus y is equal to 1/4 आणि b is equal to 1/3x minus y is equal to 1/2. झालं का? a आणि b च्या जागी आपण त्यांची आधीची व्हॅल्यू होती a आणि b ची ती घेतली. हा, दोन्ही इक्वेशन जर बघितले तर त्याच्यामध्ये वरती एक आहे. म्हणजे काय करायचं? याचा रिव्हर्स करायचा, व्यस्त करायचा. मग 3x plus y is equal to 4. हे किती नंबरचं इक्वेशन मिळालं आपल्याला? हे इक्वेशन नंबर 7 मिळालं. आणि 3x minus y is equal to 2 हे इक्वेशन 8 मिळालं. y प्लस प्लस मायनस आहे, सरळ सरळ त्याची करायची ऍडिशन. ऍडिशन ऑफ 7 and 8. 7 आणि 8 इक्वेशनची काय करायची? ऍडिशन करायची. 3x plus y is equal to 4 हे इक्वेशन 7 आहे आणि 3x minus y is equal to 2 हे इक्वेशन 8 आहे. याची करायची आपल्याला ऍडिशन. म्हणजेच काय झालं? इथं झाले 6, हे y कॅन्सल झाला, इथं झाले x is equal to 6. 6x is equal to 6 म्हणजेच काय झालं? x is equal to 1. x is equal to काय आलं? 1 आलं. x is equal to 1 आलं. इक्वेशन 7 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करा. substituting x is equal to 1 in equation 7. इक्वेशन 7 काय आहे?
3x प्लस वाय इज इक्वल टू 4 म्हणजेच काय एक 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस वाय इज इक्वल टू 4 हा म्हणजेच वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 बरोबर का वाय इज इक्वल टू काय आलं 1 वाय इज इक्वल टू 1 आलं आन्सर काय आलं आपलं एक्स वाय इज इक्वल टू 1 1 दोघांचं सुद्धा काय आलं उत्तर एकच आलं